द्यायचे वाटतात, कारण आपल्यामुळेच मात्र ही स्पर्धा आम्ही यशस्वी करू शकतो याचा आम्हाला सुद्धा अभिमान आहे. आणि आपल्यासारखेच दानशूर व्यक्तिमत्वांमुळेच मात्र आम्ही ही स्पर्धा एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये खेळवू शकलो याचा नक्कीच आम्हाला जाणीव आहे. थँक्यू सो मच. आपलं सहर्ष स्वागत आहे. नयनजी हावळ यांचं फार मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी, कारण 24 संघ या स्पर्धेमध्ये जे खेळलेत, कारण काहीच लोकांवर अशी जबाबदारी असते. आम्ही पाहतोय बऱ्याचशा मोठ्या स्पर्धा, अगदी निवडक व्यक्ती आहेत का मग स्पर्धा म्हटली की लगेचच त्यांना पहिला फोन येतो, नयन आपल्याला स्पर्धा खेळवायची आहे आणि हे सगळे संघ आपल्याला पाहिजेत. आणि नयनचं नाव आज पाहायला गेलं तर अपडेटर लोगो मास्टरच्या सुद्धा पुढे ते तर आहेतच, परंतु अगदी त्यांचा शब्द कोणता संघ टाळत नाही हे फार करून वैशिष्ट्य. मॅच चालू केली जाईल, इथे सामन्याला सुरुवात होते. नयनजी आवड आपलं सुद्धा खूप खूप आभार या स्पर्धेसाठी. पहिलाच बॉल यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन स्लॅश पाहायला मिळतोय. कबर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे केगाव आवेडा संघाची सुरुवात मात्र विवेक ठाकूरच्या या चौकारानं. ठाकूरच्या बॅटमधून या चौकारानं श्री गणेशा. टप्प्याचा बॉल यावेळेस मात्र मिड ऑफ करून उडतोय. बॉल चाललाय लॉंग ऑफ सीमारेषा पार. विवेक ठाकूरच्या बॅटमधून संकेत पाटीलच्या अगेन्स्ट मात्र हा दुसरा चौकार. प्रेक्षकांना विनंती असेल, जे पिंक कलरच्या पट्ट्याच्या आतमध्ये प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती आहे की आपण बाहेर बसा, कारण बऱ्याच वेळा क्षेत्ररक्षक फार वेगानं धावत येत असतात, जेणेकरून आपल्याला दुखापत होऊ नये ही आमची विनंती आहे. इथे मात्र पुन्हा एकदा लॉफ्ट केलंय बॉलला. मिड ऑफच्या वरतून हा फटका, सलग तिसरा चौकार. काय धुवाधार मात्र सुरुवात झाले केगाव आवेडा संघासाठी. विवेक ठाकूरच्या बॅटमधून मात्र सलग तिसरा चौकार. संकेत पाटील तसं पाहायला गेलं तर मोरबी संघाचा सध्याच्या घडीचा आघाडीचा गोलंदाज. या संकेत पाटीलनं आजपर्यंत मात्र गोलंदाजीच्या जोरावर यंदाच्या हंगामामध्ये व्यावसायिक संघामधून खेळताना सुद्धा त्यानं सामने जिंकून दिलेत. आणि त्याच संकेत पाटीलच्या अगेन्स्ट मात्र 3-3 चौकार थोडंसं रुचत नाही मोरबी संघाच्या पाठीराख्यांना, परंतु हे घडलंय. विवेक ठाकूरचं मी नक्कीच कौतुक करेन, कारण सध्याच्या घडीला इन्फॉर्म असणारा गोलंदाज समोर आहे आणि त्याच्या समोर मात्र बिंदासपणे बॅटिंग करतोय. संकेतला यावेळेस मात्र ऑन साइडला प्रहार. रोशन धावतोय, चान्स मात्र इथे झेलला जातोय. सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र हा झेल कॅरी केला जातोय. रोशन पाटीलचं आपण कौतुक करूया. पहिल्या विकेटचं पतन मात्र होईल. विवेक ठाकूर 3 चौकारांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात. तर 3 चौकारानंतर संयम फार गरजेचा आहे. आजकाल जर आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटचा विचार केला तर फार कमी खेळाडूंकडे आणि खास करून नवोदित खेळाडूंकडे संयमाचा अभाव पाहायला मिळतोच. संयम हा फार कमी खेळाडूंकडे पाहायला मिळतो, कारण क्रिकेट खेळलं जातं. संयम त्याचप्रमाणे आक्रमकतेची जोड, कारण पहिल्या 3 बॉलवर 3 चौकार आल्यानंतर इथे मात्र थांबणं गरजेचं होतं, परंतु एक सोपा झेल मात्र दिला. परंतु रोशननं मात्र कमाल केली त्या ठिकाणी, धावत जाऊन मात्र हा झेल टिपला. तर 3 चौकारानंतर मात्र अखेरीस विकेट गेले या ठिकाणी विवेक ठाकूरची. हर्षद ठाकूरच्या साथीला आता मात्र प्रफुल्ल ठाकूर जातोय.
क्लास आहे या खेळाडूकडे, परंतु तो क्लास आता मात्र दर्जा दाखवावा लागेल. अकुट टप्प्याचा बॉल इथे टायमिंग करू शकला नाही. चान्स जरूर होती फलंदाजासाठी. मी म्हणेन संकेत थोडासा पाहायला गेलं तर लाईन आणि लेंथ थोडीशी गडबड करतोय. धावसंख्या 1ने पुढे जाणारे 13 धावा. हर्षद ठाकूरनं खातं उघडलंय. प्रफुल्ल ठाकूर पाहायला गेलं तर एक सर्वोत्कृष्ट आपण म्हणूया की गाव संघाकडून खेळतोय आणि तुम्हाला कॉपीबुक स्टाईलमधले सगळे फटके याच्या पाहायला मिळतील. प्रफुल्ल ठाकूर फार मोठं नाव आहे उरण टेनिस क्रिकेटमधील. असं म्हणूया अनविकसित सम्राट या खेळाडूला ओळखलं जातं. बॅकफुटला जाऊन हलक्या हातानं मात्र स्टीअर करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे धाव येताना दिसत नाही. संकेत पाटील 3 चौकारानंतर मात्र कमबॅक केलं, कारण पुढच्या 3 बॉलवर एकच धाव दिली. एक महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा नोंदवली. 3 चौकारानंतर मात्र केलेलं हे कमबॅक. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर 13 धावा. मी आमच्या मान्यवरांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावर यायचं आहे. सन्माननीय मिथुनजी पाटील, त्याचप्रमाणे आमचे खारघर संघाचे मॉन्टी पाटील, सोनी पाटील आणि महेश स्पोर्टचे प्रोप्रायटर महेशजी उरणकर, आपण सगळ्यांना विनंती आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हावं. द लेजंड क्रिकेटर महेशजी उरणकर, त्याचप्रमाणे महेश स्पोर्ट्स या नामांकित स्पोर्ट्सचे मालक, त्याचप्रमाणे या सगळ्यांना विनंती आहे की आपण सन्मानाने या व्यासपीठावरून स्थानापन्न व्हा. मिथुनजी पाटील, त्याचप्रमाणे मॉन्टी पाटील, सोनी पाटील आणि महेश उरणकर, हे सगळ्यांना विनंती आहे. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर 13 धावा लागल्यात. प्रफुल्ल ठाकूरची इनिंग या मॅचमध्ये फार महत्त्वाची असणार आहे. गोलंदाजीसाठी मात्र येतोय समीर ठाकूर. कमाल केलंय, याही गोलंदाजांना प्रभावित केलंय. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस, ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेमध्ये, लॉंग ऑफच्या वरतून मात्र ठोकलेला. हर्षदच्या बॅटमधून हा पहिला षटकार केगाव संघासाठी. समीर ठाकूरच्या बॅटमधून अगदी समोरच्या दिशेमध्ये हा षटकार हर्षद ठाकूरच्या बॅटमधून येतोय समीर ठाकूरच्या अगेन्स्ट. इथे मात्र फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आहे आणि साजेशनं सोडलाय एक सोपा झेल. जीवनदान दिलं जात आहे. षटकारानंतर मात्र समीरनं जरूर कमबॅक केलं होतं, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ मात्र मिळाली नाही आणि धाव मात्र मिळाली ती सिंगल एकेरी धावेनं. केगाव संघाची धावसंख्या 20 या आकड्यावर 20 रन्स. प्रफुल्ल ठाकूर या खेळाडूकडे प्रामुख्याने सगळ्यांचंच लक्ष असेल. प्रफुल्लचा हा फटका लॉंग ऑफ सीमारेषा पार. खातं उघडलं तेही आपल्या स्टाईलमध्ये षटकारांना. संतोष But 26 रन्स. प्रफुल्लची ही थोडंसं प्लेसमेंट पाहायला मिळाली होती, परंतु फर्स्ट लिफला अगदी अगदी जवळ क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी डाईव्ह लगावत केतन त्या ठिकाणी होता, त्याचं कौतुक करूया. स्वीप करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील. बॉल मात्र शरीरावर जाऊन आदळला होता. लेग बिफोर द विकेटची लाऊड अपील पाहायला मिळाली. अपील मात्र नाकारले. बॅट्समन सुरक्षित. 2 चेंडू मात्र निर्धाव काढलेत. पहिल्या बॉलवर षटकार, तदनंतर सिंगल, पुन्हा षटकार, त्यानंतर मात्र 2 चेंडू निर्धाव. प्रफुल्ल ठाकूर समोर. इथे मात्र अजून एक बिग हिट केला जातोय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, अगदी समोर लॉंग आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधून ठोकलेला प्रफुल्ल ठाकूरच्या बॅट मधून निघतोय हा दुसरा षटकार. संतोष
तब्बल 3 षटकारांचा खेळ समीर ठाकूरच्या गोलंदाजीवर पाहायला मिळाला. धावफलकावर धाबा लागल्यात त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धाबा म्हणजे तब्बल 19 धाबा या ओव्हरमध्ये खर्च केल्या त्या समीर ठाकूरनं. संकेत पाटील पुन्हा एकदा आलाय. पूर्वी संघ म्हटला की आमचे रायगड क्रिकेट समालोचक असोनचे अध्यक्ष संदीपजी पाटील, त्याचप्रमाणे विकी पाटील यांचे पिताश्री अर्थातच एक नामवंत पंच सुनील दादा पाटील यांचा हा संघ. परंतु इथे 2 ओव्हर्समध्ये केगाव आवेडा संघानं कमाल केले, मी तर म्हणेन कौतुकास्पद कामगिरी केले. मोरबी संघ समोर असताना पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 32 धाबा ठोकल्यात. त्यामुळं इथे थोडीशी डोक्याची घंटा वाजवले मोरबी संघासाठी. गोलंदाजीसाठी संकेतला मात्र इथे कमबॅक करून द्यावं लागेल. पहिलाच बॉल गरकन फिरवलाय, दोनही बाजूला बॉल कट करण्याची क्षमता आहे. दोनही बाजूला लेग ब्रेक ऑफ ब्रेक पद्धतीचे चेंडू सर्रासपणे तुम्हाला पाहायला मिळतील ते संकेत पाटीलच्या या गोलंदाजीमधून. 1 धाव मिळाली, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 33 धाबा, 33 रन्स, 33 धाबा आपण पाहतोय. राऊंड विकेटना खूप चांगला बॉल त्यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. तर संकेत पाटील पुन्हा एकदा, यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू वळवतोय. बॉल अगदी मागे चाललाय शॉर्ट फाईन लेगला. इथे मात्र प्रफुल्ल ठाकूर माणसांकडे पाहतच बसला. अजून एक निर्धाव चेंडू. फार कठीण आहे या गोलंदाजाचं गोलंदाजी खेळून काढणं. पहिल्यांदा मी विवेकचं कौतुक त्यासाठीच केलं होतं. अडवा बॅटनं इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल स्क्वेअर लेग पंचाच्या बाजूनं चाललाय. कारण मोठ्या मोठ्या खेळाडूंसमोर मात्र यांना अगदी पाहायला गेलं तर केलेली गोलंदाजी, आणि म्हणूनच ॲज अ प्रोफेशनल प्लेयर व्यावसायिक संघांमधून हा खेळाडू मात्र खेळताना पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दोनच धावा दिल्यात पहिल्या 4 बॉलवर. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र पंचांनी हाईट फॅक्टर सांगितला आहे, परंतु इथे प्रफुल्ल होता आणि बॅट्समन रन आउट. हा लागलेला जोरदार झटका. नॉन स्ट्राईक एंडला मात्र हा वेगानं केलेला थ्रो आणि इट्स अ वीक विकेट फॉर केगाव टीम. प्रफुल्ल यावेळेस मात्र परततोय. रनआउटच्या स्वरूपात लागलेला हा जोरदार झटका आहे. तर संकेत पाटीलचे हे षटक मात्र कमालीचे राहिले. पहिल्या षटकामध्ये 13 धावा दिल्या होत्या. थोडासा महागडा ठरला होता कारण त्याच्या अगेन्स्ट मात्र सुंदर सुरुवात केली होती विवेक ठाकूरनं 3 चौकारानं. परंतु आता मात्र संकेत पाटीलचे हे दर्जेदार कमबॅक अपेक्षेनुसार पाहायला मिळत आहे. कारण या षटकामध्ये धावा आल्यात त्या फक्त 2च. धावफलकावर धावा लागल्या त्या 34 धावा. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल टर्न पहा किती आहे, हातभर बाहेर वळवतोय. इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडूची सांगता. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 34 एंड ऑफ द 3rd ओव्हर. इथून मात्र अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. केगाव संघाला आता मात्र रणनीती आखावी लागेल. हर्षद ठाकूरला लॉंग इनिंग खेळावी लागेल. त्याच्या साथीला गेलेला 4थ्या क्रमांकावर कुंजन ठाकूरला मात्र इथे मात्र थोडंसं संयमानं खेळावं लागेल. 3 ओव्हर्स नंतर 34 धावा. 34च्या 2 ओव्हर्स नंतर 32 होत्या. 2 धावांचं षटक मात्र हाताळलं गेलं ते संकेत पाटीलकडून. संकेत पाटीलने 2 षटकं टाकली, फक्त 15 धावा दिल्या आणि या 15 धावा देताना 1 विकेट सुद्धा आपल्या नावावर केली.
10,000 रुपये आम्हाला आर्थिक सहकार्य केलं आहे आणि त्यांना मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. थँक्यू सो मच. स्वागत आहे पुन्हा एकदा आपलं या स्पर्धेमध्ये. तर 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 34 धावा, 34. चौथ्या षटकाची जबाबदारी यावेळेस मात्र मुरबी संघाकडून गोलंदाजी मार्कवर येतोय तो बंटी ठाकूर. तर सुजितजी पाटील सारडे यांना विनंती असेल आपण सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करावा. शिरीजी मात्रे यांना मी विनंती करतोय की या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. सगळ्या पाहुण्यांचं आदरातिथ्य केलं जातं या स्पर्धेच्या निमित्तानं. इथे टॉप एज बॉल हवेमध्ये आणि पॉइंटला मात्र तो झेलला जातोय. बॅट्समन आउट. लागलेला अजून एक धक्का. कुंजन मात्र आल्या पावली माघारी. तर नवीन बॅट्समन विपुल ठाकूर मैदानामध्ये दाखल झाला. हर्षदला आता मात्र संयम त्याचप्रमाणे आक्रमकपणा जेव्हा मिळेल तेव्हा खेळावं लागेल, कारण अगदी आघाडीचे सगळेच फलंदाज बाद झालेत आणि खास करून रनआउटच्या स्वरूपात प्रफुल्ल ठाकूर जो परतला ना, ती अतिशय निर्णायक विकेट होती मित्र म्हणेन मुरबी टीमसाठी. नॉन स्ट्राईक एंडला मात्र तो केलेला थ्रो आणि रनआउटच्या स्वरूपात बाद होणं नक्कीच एखाद्या फलंदाजासाठी मात्र थोडंसं टेन्शन वाढवतं, परंतु इथे मात्र या फटक्यानं टेन्शन वाढवलंय. बॉल चाललाय अगदी वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. या षटकाराच्या मदतीनं मात्र धावफलकावर धावा लागल्यात त्या 40 धावा. हर्षद ठाकूर. रायगड प्रीमियर लीग आज या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. आज उद्घाटन रंगारंगी कार्यक्रम सुरुवात लवकरच त्या ठिकाणी होईल. रायगड ठाणे मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि या रायगड प्रीमियर लीगमध्ये जय माता दी सोनारी या संघाकडून मात्र या हर्षद ठाकूरला खेळताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि तोच हर्षद ठाकूर आता मात्र आक्रमक होऊ पाहतोय. 2 षटकारांचा खेळ आतापर्यंत सादर त्यानं केलाय आणि संघासाठी लढतोय. काहीही झालं तरी आज केगाव आवेडा संघाला मात्र या स्पर्धेची अंतिम फेरी मला गाठून द्यायची आहे आणि त्यासाठी मात्र मुरबी संघाच्या समोर मोठ्या धावा मला उभारायच्या आहेत. हा निर्धार मात्र त्यानं मनामध्ये केलाय आणि त्याच पद्धतीनं मात्र त्याची बॅटिंग सुरू आहे ती मैदानाच्या आतमध्ये. बंटी ठाकूर पुन्हा एकदा सज्ज होतोय. राऊंड विकेटनं यावेळेस मात्र बॉल लेफ्ट केला. आउटसाइड ऑफ स्टंप पंचांचा इशारा. वाईट बॉलचा एक अतिरिक्त रन मात्र मिळेल. 41 धावा. मुरबी संघाला पराभूत करायचा असेल तर 70 पेक्षा जास्त धावा उभाराव्या लागतील, कारण या संपूर्ण सिरीजमध्ये ओंकार पाटीलची बॅटिंग हा चर्चेचा विषय. टॉप एज इथे मात्र डाईव्ह लगावण्याच्या तयारीमध्ये होता, परंतु अखेरीस मात्र त्याला समजलं की हा बॉल केतनला थोडासा दूर आहे आणि हे योग्यच केलं असं म्हणावं लागेल, कारण बऱ्याच वेळा या रणरणत्या उन्हामध्ये डाईव्ह लगावणं. मैदानावर ग्रास जरूर आहे कारण मैदान सुद्धा खूप चांगलं आहे. तर इथे सिंगल आली. सिंगल रन मात्र धावसंख्या 42. 42 धावा. खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज फार कमी ठिकाणी स्पर्धा आहेत, कारण रायगड प्रीमियर लीगच्या आयोजनामध्ये फार तुम्हाला कमी स्पर्धा पाहायला मिळतील, परंतु हा जी स्पर्धा निरोप घेणार आहे, परंतु निरोप घेतल्यानंतर या स्पर्धेचा नामोल्लेख मात्र बऱ्याचशा समालोचकांच्या मुखामधून तुम्हाला पाहायला मिळेल, कारण 6-6 षटकांचे सामने सगळे खेळवले गेले
इथे मात्र शॉर्ट फाईनला गेला, बॉल अडवला जातोय निर्धाव चेंडूची, परंतु पंचांचा इशारा मात्र येतोय तो व्हाईट बॉलचा. तर बंटी ठाकूर पुन्हा एकदा सज्ज होतोय, यावेळेस मात्र राऊंड विकेटनं. अजून एकदा बॉल लेग स्टंपच्या बाहेरून व्हाईट बॉलचा इशारा. बंटी ठाकूर पुन्हा एकदा सज्ज होतोय. व्हाईट बॉल्स प्रचंड आलेत, परंतु यावेळेस मात्र खूप चांगला स्ट्रोक आहे. लॉंग ऑनच्या वरतून या बॉलला उडवलाय. 6 धावांकरता खणखणीत षटकार. यावेळेस मात्र विपुल ठाकूर बॅट्समन मधून. संतोष या षटकाराच्या साह्यानं मात्र टीमचं अर्धशतक धावफलकावर 50 धावा कंप्लीट झाल्यात. 50 अप. केगाव अवेडा संघ चांगल्या धावसंख्येकडे आता मात्र वाटचाल करत असताना पाहायला मिळते, कारण समोर मात्र बलाढ्य संघ रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील एक सर्वोत्कृष्ट संघ. थोडासा स्विचिट करण्याचा प्रयत्न मात्र केला गेला. त्या ठिकाणी बॉल मात्र निर्धाव निघून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता. बंटी ठाकूरचं हे थोडंसं महागडं षटक आपण म्हणूया. तब्बल आत्तापर्यंत धावा आल्या 16 धावा आणि 50 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 4 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र 50 धावा. तर 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 50 धावा. पाचवं षटक. थोडं स्पीडअप करा, थोडासा मॅच आपण डिले होते या मॅचमध्ये. समीर ठाकूर पुन्हा एकदा पाचारण करण्यात आले. जो समीर ठाकूर मात्र प्रचंड महागडा ठरला होता दुसऱ्या ओव्हरमध्ये. 3 षटकारांचा खेळ या समीर ठाकूरच्या अगेन्स्ट मात्र दाखवला होता आणि 19 धावा दिल्या होत्या अगदी दुसऱ्या ओव्हरमध्ये, आणि त्याच समीर ठाकूरला आता मात्र षटक दिलंय. समीरचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र अगदी पाहायला गेलं तर लॉंग ऑनच्या वरतून खेचलाय. हर्षदच्या बॅट मधून निघतोय अजून एक दमदार षटकार. अब तक 56 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. काय बॅटिंग होते. केगाव आवेडा संघ अफलातून कामगिरी करतोय मित्र म्हणेन. प्रेमनाथ 11 मुरबी संघाच्या अगेन्स्ट. मुरबी संघाला दुसऱ्या सत्रामध्ये थोडा घाम गाळावा लागणार हे मात्र निश्चित केलंय, कारण मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करते. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या पूर्वार्धामधील. त्यामुळे ही धावसंख्या जर 75-80च्या आसपास गेली कठीण होईल मुरबी संघासाठी. गोलंदाजी मार्कवर समीर ठाकूर. अकुट टप्प्याचा बॉल. यावेळेस मात्र पुलचा फटका. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषा पार.
वन बाउन्स ओव्हर द रोप, चौकार येतोय. 4 धावेनं मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 60 ही आकड्यावर. सव्वीस धावांवर खेळतोय हर्षद ठाकूर. विपुल ठाकूर त्याच्या साथीला आहे. त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. धावफलकावर धावा लागल्या त्या 60 धावा. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. म्हणजे ही धावसंख्या कदाचित जर प्रत्येक बॉल टू बॉल जरी आली तरी 70 होऊ शकतात. आणि 70 धावा करणं फार कठीण आहे दुसऱ्या सत्रामध्ये, कारण 6 ओव्हरचे मॅचेस आहेत. त्यामुळं इथे फिटनेसचा सुद्धा परीक्षा घेतली जाते. ऑफस्टम्पच्या बाहेरून जाणारा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाणार. 61 धावा. यावेळेस हा बॉल शॉर्ट फाईल लेगकडे. पुन्हा एकदा सिंगल. फायनलमध्ये या स्पर्धेचा प्रवेश केलाय तो अजनबी स्पोर्ट्स ओवळे संघानं. आणि सेमीफायनलची ही लढत सुरू आहे. इथून मात्र कोणता संघ पुढे जाणार, फायनलचं तिकीट कोणाला मिळणार, कारण ट्रॉफी तर निश्चित केली या तीनही संघांनी. फक्त आता मात्र पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी कोण असणार याची चर्चा आता मात्र असणार आहे. अजनबी स्पोर्ट्स ओवळे संघ पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक इथून घेऊन जाणार हे निश्चित झालंय. अकुट टप्प्याचा बॉल हुक केला. यावेळेस मात्र लॉंग लेगच्या वरतून खेचलाय हा फटका. बॉल चाललाय सीमा पार. आणि आता मात्र हा आलाय, पंच इशारा करतील, विकेट आहे. कारण दुसरा जर कोण तिथे असता तर कदाचित हा बॉल मिळाला नसता असं आम्ही बोलणार, षटकार जाणार. परंतु संकेत आहे आणि इथे मात्र बॅट्समन आउट झाला. ज्या विकेटच्या तलाशमध्ये होता मी तर म्हणेन. पूर्वी संघ ती विकेट मात्र मिळाली समीर ठाकूरच्या या षटकामध्ये, परंतु त्यासाठी मात्र संकेत पाटीलचं कौशल्य पणास लागलं गेलं. बॅट्समन आउट झालाय. धावसंख्या 62, 62 धावा. अकुट टप्प्याचा बॉल, पुलचा फटका. टायमिंग मात्र सपशेल चुकलंय. अफलातून कामगिरी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. हा झेल आवडला असेल तर. काय कामगिरी केले, शेवटपर्यंत लढला असंच म्हणावं लागेल. गोलंदाजी करत असताना फॉलो थ्रू मध्ये अगदी धावत जाऊन घेतलेला झेल, सर्कल पर्यंत धावला समीर ठाकूर. आणि अगदी एका हातामध्ये इंडिया क्रिकच्या माध्यमातून लवकरच ही क्लिप प्रेक्षकांपर्यंत पोहोचू दे. अफलातून कामगिरी. व्हॉट अ ग्रेट कॅच. अप्रतिम झेल टिपला जातोय आणि बॅट्समन आउट झालाय. यावेळेस मात्र एक महत्वपूर्ण विकेट. हर्षद ठाकूरला मैदानाच्या बाहेर काढलं जात आहे. समीर ठाकूर, तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अफलातून लाजवाब कामगिरी मैदानावर. तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील ना तर तुम्हाला यश येतच. आणि हे दाखवलं गोलंदाज समीर ठाकूरनं. काय फिल्डिंग केलंय. स्वतः फॉलो थ्रू मध्ये होता आणि त्यानंतर मात्र त्याला असं कुठेतरी वाटलं, कारण सर्कलमध्ये फिल्डर नव्हता, त्यामुळं कदाचित पहिल्यांदा तो क्षेत्ररक्षण करण्यासाठी पुढे गेला असेल, परंतु त्याला असं वाटलं बॉलवर असलेली त्याची नजर. आणि अप्रतिम कामगिरी. इथे अगदी प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला जाणारा हा फटका. बॅटची कड घेतली आणि तदनंतर मात्र गलीमध्ये गेलेल्या बॉलवर मात्र सिंगल येते. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 63 या आकड्यावर. आता मात्र थोड्याशा धावा कमी पाहायला मिळतील, कारण हर्षद ठाकूरची निर्णायक विकेट मात्र समीर ठाकूरनं आपल्या षटकामध्ये घेतली. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर तब्बल 63 धावा. अजूनही शेवटचं षटक बाकी आहे. पहिलं षटक टाकलं होतं संकेत पाटीलनं, 13 धावा दिल्या होत्या. समीर ठाकूरनं तदनंतर मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये 19 दिल्या.
संकेत पाटीलनं पुन्हा एकदा या मॅचमध्ये आणलं मोरबी संघाला, कारण फक्त 2च धावांचं षटक टाकलं. त्यानंतर बंटी ठाकूरवर पुन्हा एकदा हल्ला चढवला, 14 धावा. त्यानंतर समीर ठाकूरनं या ओव्हरमध्ये दिल्या. अगदी पाहायला गेलं तर पहिल्या 2 बॉलवर 10 दिल्या होत्या, परंतु त्यानंतर मात्र 4 बॉलवर 2च दिल्या. एक विकेटसुद्धा महत्त्वपूर्ण आणि अप्रतिम झेल आपण पाहिला. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर 63 धावा. शेवटच्या षटकाची जबाबदारी मात्र शुभम ठाकूरवर. पहिलाच बॉल, यावेळेस मात्र क्रॉस बॅटेड हा फटका वाडीश लॉंगॉनकडे चाललाय. वेगानं त्या ठिकाणी मिसफील्ड पाहायला मिळाली आणि दुहेरी धावांचं योगदान. धावसंख्या 2 ने पुढे जाणार आहे. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आता मात्र केगाव वावेडा संघाची धावसंख्या 65 धावा. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गुडघे टेकून अगदी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अपील पाहायला मिळाली. पंचांनी मात्र अगदी उशिरा का होईना, कारण इथे मात्र झेल टिपला गेलाय. बाद होतोय फलंदाज. यावेळेस संजय. 4 चेंडूंचा खेळ बाकी. $65 रन्स. शेवटचे 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय आयोजक अनुपजी पाटील असतील, प्रीतमजी म्हात्रे असतील, आमचे संदीपजी ठाकूर असतील, शिरीषजी म्हात्रे असतील, या मंडळाचे अध्यक्ष यांच्या खऱ्या अर्थानं नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन यंगस्टार क्रिकेट क्लब सासईचे सगळे आमचे सदस्य असतील, त्यांनी प्रचंड मेहनत घेतली स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. 30 जानेवारीपासून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. आज ही स्पर्धा निरोप घेणार आहे. अगदी सेमीफायनलची ही मॅच सुरू आहे, त्यानंतर मात्र मेगा फायनल असणार आहे. शुभम ठाकूरला विकेट मिळाले. थोडं स्पीडअप करा, कारण खूपच या इनिंगसाठी वेळ घेण्यात आलाय मोरबी टीमकडून. यावेळेचा हा फटका ऑन साइडला ओमकार पाटील धावतोय. जजमेंट पहा किती सुंदर आहे. शेवटपर्यंत मात्र चेंडूवर असलेली नजर आणि घेतलेला अजून एक दर्जेदार झेल. बॅट्समन आउट होतोय. क्षेत्ररक्षण मात्र कमालीचं सुरू आहे आता मात्र मोरबी टीम कडून. बॅट्समन अतुल पाटील आल्या पावली माघारी. तर लगातार 2 विकेट मात्र शुभम ठाकूरनं नोंदवल्या आणि आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल हा गोलंदाज. थोडासा मी म्हणेन स्कोर कार्ड रिस्ट्रिक्ट केलाय. टप्प्याचा बॉल, पुलचा फटका, स्क्वेअर लेग कडे चाललाय. वेगानं ओमकार पाटील परतला. तिथे अफलातून फिल्डिंगचा नमुना पाहायला मिळतोय आणि इथे मात्र फलंदाज बाद होणार, परंतु गोलंदाजाची चुकी झाली. बॅट्समन पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित जीव तोडून मेहनत घेतोय ओमकार पाटील आणि इथे मात्र एक धाव मात्र प्रतिस्पर्धी टीम केगा वावेडासाठी मिळाली. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 67 धावा धावफलकावर. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काय फिटनेस आहे पहा. उगाचच रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये मात्र सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक का गणलं जातं या खेळाडूंना, त्याची प्रचिती मात्र जासेच्या मैदानावर पुन्हा एकदा पाहायला मिळते. मगाशी अप्रतिम घेतलेला झेल असं वाटत होतं सहस्र 2 धावा होतील, परंतु भन्नाट अगदी रनिंगमध्ये क्षेत्ररक्षण करणं एका हातामध्ये, त्याच हातानं मात्र त्याच वेगानं थ्रो यष्टीरक्षकाकडे सोपवणं, या सगळ्या गोष्टी क्षणार्धात मिनी सेकंदामध्ये मात्र तुम्हाला कराव्या लागतात. शुभम ठाकूर पुन्हा एकदा इथे मात्र क्लीन बॉल, तांडी उडवलंय, त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. 3री विकेट या ओव्हरमध्ये आपल्या नाबाबर करतोय. बॅट्समन आउट.
शेवटचा बॉल असेल. याच्यानंतर पहिलं सत्र समाप्त होणार आहे. लाजबाब गोलंदाजी केले शुभम ठाकूरनं. 3 विकेट आपल्या नावावर केल्यात. काल सचिन नाईकनं धारावी संघाचा खेळाडू एका षटकामध्ये 2 ओव्हर्समध्ये 5 धावा दिल्या होत्या आणि तब्बल 5 विकेट हॉल. इथे मात्र हा फटका ऑन साइडला मिड विकेटला स्ट्रेट टू द फिल्डर. कमाल केले शुभम ठाकूरनं. 4 विकेट एकाच ओव्हरमध्ये घेण्याचा कारनामा मात्र या गोलंदाजाच्या नावावर. अफलातून कामगिरी मात्र केले, दर्जेदार. आणि असं वाटत होतं 80च्या आसपास धावसंख्या जाईल, परंतु या स्कोर कार्डला मात्र सीमित ठेवलंय ते 67 धावांवर. चांगली कामगिरी मुरबी संघाची. 68 धावांचं लक्ष आता मात्र या मॅच मध्ये असेल. फायनल अंतिम फेरी कोण गाठणार? पाण्याची व्यवस्था करायची आहे पंचांकडून मागणी, कारण 6-6 षटकं उभं राहायचं. मी पंचांचं खरंच कौतुक करेन. 6 ओव्हर्स उभं राहणं. सयंत पाटील आपलं नक्कीच कौतुक. त्याचप्रमाणे आमचे दुसरे पंच रमाकांतजी घरात शिरले, कारण रणरणत ऊन आहे. कारण इथे सावलीमध्ये बसून सुद्धा दमछाक होते, तर आपली उन्हामध्ये. त्यामुळं पाण्याची मागणी मधूनच त्यांना फ्रूट्स वगैरे पुरवत जा, कारण फार कठीण आहे 6-6 ओव्हर्स अंपायरिंग करणं. तर इथे 67 धावा झाल्या, 68 धावांचं लक्ष असेल. या 68 धावा मात्र मुरबी संघ कशा पद्धतीने चेस करणार, की केगाव आवेडा संघ इथे मात्र एक मोठा उलटफेर करणार आणि फायनलमध्ये प्रवेश करणार. ऐकूया दुसरं सत्र जसं चालू होईल. पुन्हा एकदा मायक्रोफोनवर तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल विपुलजी पाटील, त्याचप्रमाणे निशिकांत घरत यांचा. आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को हॅलो नमस्कार क्रीडा रसिका. आपण पाहतोय न्यू यंगस्टार क्रिकेट क्लब जासई व किंग ग्रुप जासई यांच्या संयुक्त विद्यमानानं टेनिस विश्वातील भव्य दिव्य अशी स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आणि या स्पर्धेतील आपण पाहतोय सेमीफायनलचा सामना चालू आहे. एका बाजूला प्रेमनाथ बुरबी तर दुसऱ्या बाजूला असलेला भूषण स्पोर्ट केगाव आवेडा संघ दाखल झालाय, जिथे प्रथमतः 67 धावा प्रथमतः फलंदाजी करत असताना केगाव आवेडा या संघानं काढल्या, तर 68 धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 सलामीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. एका बाजूला असेल ओमकार पाटील तर दुसऱ्या बाजूला विकी पाटील. चोवीस संघ आपण खेळताना पाहायला मिळाले या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक संघाला पुरस्कर्ते फार पाहायला मिळतात आणि या 2 संघाला आपण पाहतोय. प्रेमनाथ मुरबी संघ म्हटलं तर जासेचे एक व्यक्तिमत्व अर्थात अनुप पाटील यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत करण्यात आलाय, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय केगाव आवेडा संघ
नयनजी हवल यांच्या माध्यमातून आज पुरस्कृत करण्यात आलाय. असे दोन जासे संघाचे मी म्हणेन, जासे गावचे दोन पॅकर आणि मात्र पैसा लागला जातोय एका बाजूला मुरबी संघावर तर दुसऱ्या बाजूला केगाव आविडे या संघावर. तर जेव्हा 24 संघामधून सुपर 3 मध्ये प्रेमनाथ मुरबी संघ जेव्हा जातो तेव्हा प्रत्येक संघाचं गणित आणि प्रत्येक संघाला धडकी भरली जाते. कारण याचं एकमेव उदाहरण आहे की रायगड जिल्ह्यातील विदाउट कॉम्प्रोने खेळणारा हा प्रेमनाथ मुरबी संघ इथे दाखल झालाय. पहिला संघ नावा आहे तर दुसऱ्या बाजूला प्रेमनाथ मुरबी. घेऊ ते संपूर्ण आमच्या हिश्श्याचं, आमच्या मेहनतीचं आणि आमच्या हक्काचं. यावेळी मात्र प्रेमनाथ मुरबी संघ दाखल झालाय 68 धावांचा पाठलाग करण्यासाठी. जिथे सलामीला असेल विकी पाटील इंजर्ड आहेत, दुखापत झाले, मात्र आपल्या संघाला जिंकण्याच्या दृष्टिकोनातून मैदानामध्ये उतरलाय विकी पाटील. गोलंदाज दाखल झालाय. यावेळी गोलंदाज प्रफुल्ल ठाकूर. कित्येक वर्ष प्रफुल्ल ठाकूरला आपण पाहतोय मैदानामध्ये. टेनिस विश्वातील एक मी म्हणेन रती महारथी ज्या खेळाडूची गणती केली जाते असा गोलंदाज प्रफुल्ल ठाकूर. पहिला चेंडू यावेळी लिडिंग एज होती. विक्की पाटीलचा इथे झेल सुटला जातोय. या सामन्यामध्ये मी म्हणेन हा खूप मोठा गळा लागलेला मासा जणू काय सोडला क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक हर्षल ठाकूरना सोडलेली ही म्हणेन झेल. संधी शोधत बसू नका, मिळालेल्या संधीचं सोनं करून दाखवा. इथं संधी निर्माण झाली होती. विकी पाटील सारखा एक मातबर खेळाडू अगदी शून्यावर बाद झाला असता, पण अशा झेल सोडल्यानंतर त्याचं रूपांतर विध्वंस खेळीमध्ये होताना बऱ्याच वेळा आपण भावेश पाहिलंय. यावेळी पहा ज्या पद्धतीसाठी ओळखला जातोय हा विकी पाटील तसाच पद्धतीचा फटका आलाय, चेंडूवर पाठवून दिलाय चौकारा करता. पहिला अगदी झेल सहज आला होता, पण त्यानंतर तो झेल सुटल्यानंतर विकी पाटीलने आपले इरादे स्पष्ट केलेत. 68 धावाचा पाठलाग करण्यासाठी आम्ही समर्थ असणार आहोत. प्रफुल्ल ठाकूर याचा पुढील चेंडू हलक्यात खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. जिथे मोठे फटके खेळायचे तिथे मोठा फटका पाहायला मिळतोय. जिथे हलक्यात एकेरी दुहेरी धावांना सुद्धा प्राधान्य दिलं जात आहे. प्रफुल्ल ठाकूर गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत, एक चौकारा अपवाद पाहायला मिळतोय, पण नंतर 5 धावा 10 पटल्यावर लागल्या गेल्यात प्रेमनाथ मुरबी. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अवेडा केगाव संघ, भूषण स्पोर्ट अवेडा केगाव संघ मैदानात दाखल झाला. उरण तालुक्यातील एक मी म्हणेना दिग्गज खेळाडूंचा संघ. तर दुसऱ्या बाजूला पनवेल आणि नवी मुंबईतील मुरबी संघ आपण पाहतोय. तेवढे दिग्गज एकाच वजन गटातील हे दोन संघ पाहायला मिळतात. पुढील चेंडू ओंकारसाठी. यावेळी शरीराचा वेध घेणारा चेंडू ओंकार पाटील या स्पर्धेमध्ये एक चर्चेचा विषय ठरलाय भावेश. ज्या पद्धतीनं सलग आपण दुसऱ्या दिवशी पाहिला ओंकारला खेळत असताना प्रत्येक प्रेक्षकांच्या अगदी ओठांवर आणि हृदयावर एकच नाव होतं, ते म्हणजे ओंकार, ओंकार आणि ओंकार. आणि ओंकार तरी म्हणजे नेमका कोण हे दाखवलं त्याच्या बॅटमधून ओंकारनं. पुढील चेंडू यावेळेचा चांगला फटका आहे, टीपेक्षाच्या टोक्यावरून खेळून काढलाय, चेंडूला पाठवून दिलाय ओव्हर द रोप. मिळतील ओंकारला 4 धावा. चार धाबीनिशी 9 धावा 10 पटा लागल्या गेल्यात. तिथे सामना आपण पाहतोय मुरबी विपक्ष केगाव आवेडा. यावेळेचा फटका चांगला आहे, बॅकफुटर आलाय ओमकार पाटील, पाठवून दिले कव्हर आणि पॉईंटच्या मधोमध चेंडूला बॅक टू बॅक दुसरा चौकार.
क्लब जासी व किंग ग्रुप जासीच्या स्पर्धेमध्ये मुरबी संघ खेळतोय आणि त्या मुरबी संघाला नितीन पाटील पापडीचा पाडा यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा येतात. त्यात सुद्धा मी प्रथमतः स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. 10 पटला धावा लागल्या गेल्या, 13 धावा. पहिल्या 6 चेंडूवर 13 धावा आल्यात. 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. केगाव आवड्या संघाला हे विसरून चालणार नाहीये, कारण जिथं 90चा पाठला अगदी सहजरित्या ओमकारनं 4 षटकांमध्ये तो सामना संपवला होता. समोर संघ होता माहुलगाव. एवढ्या मातबर संघासमोर खेळत असताना ओमकारनं दाखवली ती खेळी अफलातून होती. 2 अर्धशतकीय कोण विसरणार या मैदानामध्ये. न्यू यंग स्टार क्रिकेट क्लब जासीचे आयोजन आणि आयोजनामध्ये अफलातून दर्जाची आपण पाहतोय ही स्पर्धा. A1 क्वालिटीचं ब्रँडेड आयोजन कशाला म्हणलं जातं, तर ते नाव मी घेईन. न्यू यंग स्टार क्रिकेट क्लब जासी व किंग ग्रुप जासी. सातत्यानं आपण पाहतोय 24 संघ आहेत, पण 4 दिवस ही स्पर्धा आणि ते सुद्धा 6 षटकांचे सामने. एवढं मोठी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडूला खेळण्याची मिळत असलेली संधी. यावेळी गोलंदाज दाखल झालाय विपुल ठाकूर, ज्याने या स्पर्धेमध्ये एक उत्तम दर्जाचा झेल टिपलाय. विकी पाटीलचा साठी फेकलेला हा चेंडू शरीराचा वेध घेऊन जातोय. अपील केली होती, पण यावेळी हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतात. विपुल ठाकूर एक वेगवान गोलंदाज सुद्धा. चांगली गोलंदाजी आहे केगाव आवेडा संघाच्या गोलंदाजांकडं. पण इथं पाहायला गेला तर 10 पट्टावर धावा लागल्या गेल्या, 13 धावा. मिड ऑफ क्षेत्रामध्ये जे प्रेक्षक बसलेत पट्टीवर त्याला विनंती असेल व्हाईट शर्ट मैदानातून बाहेर जायचं आहे. यावेळचा चेंडू विकी पाटीलचा फटका फासला गेलाय. सेलिब्रेशन केलं जात आहे मैदानामध्ये. विपुल ठाकूरने टिपलेला हा दुसरा झेल आणि फलंदाज विकी पाटील होईल झेलबाद. मैदानामधून विकी पाटील बाहेर झाले तर मैदानामध्ये अजून एक अष्टपैलू खेळाडू येतोय साजिश पाटील. मागील सामन्यामध्ये 3 षटकार ठोकले होते साजिशना. 2 चौकार पाहायला मिळाले साजिशच्या बॅटमधून. प्रेक्षकांची तेवढीच गर्दी पाहायला मिळते. प्रथमतः एक क्रिकेटचं आयोजन करत असताना न्यू यंग स्टार क्रिकेट क्लब जासीच्या प्रत्येक खेळाडूच्या आणि आयोजकांच्या संकल्पनेमध्ये असं वैयक्तिक मत होतं प्रत्येकाचा की मेगा फायनल हा 8 षटकांचा व्हावा, असा प्रत्येकाची इच्छा होती. आणि जणू का आता ही संधी निर्माण झाली या मैदानामध्ये. पाहूया 8 षटकांचा मेगा फायनलचा सामना पाहायला मिळेल का प्रेक्षकांना. रायगडमध्ये प्रथमच अशा स्पर्धा पाहायला मिळतात जिथं 6-6 षटकं खेळवली जातात. पुढील चेंडू या आयोजनाबद्दल अजून फार बोलायचं आहे, पण जाऊया पुन्हा एकदा या सामन्याकडे. विपुल ठाकूरचा हा चेंडू फार चांगला चेंडू पाहायला मिळतोय. साजिश पाटील इथं बीट झालाय. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव खेळलाय मुरबी संघ, जिथं 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. विपुल ठाकूर हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. पुढील चेंडू यावेळचा फटका मिड ऑफ क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. जिथं क्षेत्ररक्षक आलेत चेंडू पकडला जातोय आणि या चेंडू मिळाला जाते फक्त एकेरी धाव. एकेरी धावीनिशी धावपटा धावा लागल्या गेल्या 14 धावा. 14 धावा धावपटा लागत असताना धावपटा लागत असताना अजूनही गोलंदाज विपुल ठाकूर हा गोलंदाजी करतोय. शेवटचे अजून 2 चेंडू बाकी आहेत. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. मुरबी संघाचं मी म्हणेन वन मॅन शो सर्वस्व ओमकार पाटील आणि पाठीचा कणा ओमकार पाटील. पुढील चेंडू यावेळचा फटका फसला गेलाय. बराच वेळ चेंडू हवेमध्ये, पण जिथं मिळालं जात्या 2 धावा. ओमकारचा झेल जसा उडतोय तसे प्रत्येक प्रेक्षकाच्या नजरात त्या चेंडूवर पाहायला मिळतात. पण दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय न्यू यंग स्टार क्रिकेट क्लब जासी म्हटल्यानंतर अजून एक त्या पाठीमागचं नाव या न्यू यंग स्टार जासीचा पाठीचा कणा अर्थात कल्पेश शेठ पाटील यांचे इथं आगमन होत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून थोड्याच वेळामध्ये बक्षीस वितरण सुद्धा इथं केलं जाईल आणि त्यांना सुद्धा मी विनंती करतोय आपण लगेच या मंचावर यायचं आहे. हलक्यात खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. हे करतं प्रत्येक खेळाडूकडे असं फॉर्म किंवा असं टेम्परेमेंट असणं फार महत्त्वाचं असतं. ज्या खराब चेंडूवर
एखादा प्रहार पाहायला मिळतो, तर एखादा खराब जर चेंडू आला तर त्याच्यावर प्रहार केला जातो, तर एखादा चांगला चेंडू सन्मान केला जातोय. 12 चेंडूंचा खेळ झालाय, 16 धावा आपल्याला लागल्या गेल्यात. अजूनही येणारे 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. तोपर्यंत जाऊया DJ मास्टर यांच्याकडे. चोवीस चेंडू आणि 52 धावांची गरज. प्रेमनाथ मुरवी या संघाला मानवी इंटरव्हॅन्सचे प्रोप्रायटर मनोज शेठ मडवी आणि देवीदास मडवी यांच्या वतीनं या मुरवी संघाला खूप साऱ्या शुभेच्छा येतात. जिथं सामना चालू आहे प्रेमनाथ मुरवी विपक्ष भूषण स्पोर्ट केगाव आवेडा संघ पाहायला मिळतोय. येणारे 24 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. मैदानामध्ये साजिश पाटील यावेळी ऑस्ट्रेलियाला असेल, तर गोलंदाज प्रफुल्ल ठाकूरकडे सुद्धा 30 क्षमता आहे. त्याच मी म्हणेन कॅटेगरीचा आणि बराच सारा अनुभवाचा हा गोलंदाज रती मारती म्हणून ज्या खेळाडूला सातत्याने मी म्हणत असतो. किती साऱ्या स्पर्धा संपूर्ण आयुष्य टेनिससाठी ज्यानं पार पाडल्या असं प्रफुल्ल ठाकूर. पुढील चेंडू साजिशचा फटका पाहायला मिळतोय. खेळायचा होता मिड विकेटच्या पत्त्यामध्ये, मात्र चेंडू फेकले जातात. प्रफुल्ल ठाकूरच्या माध्यमातून अचूक टप्प्यावर गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा हा गोलंदाज म्हणून प्रफुल्ल ठाकूरचं नाव सातत्यानं आपल्याला पाहायला मिळत असतं. किती सारे खेळाडू, मी सुरुवातीपासून सांगलं एक 22 की किती सारी खेळाडू या खेळाडूला फॉलो करत असतात. आकाश तारेकर असतील, समर्थ कडू असतील, विश्वजित ठाकूर असतील, अशा साऱ्या खेळाडूंना ज्यांनी घडवलंय, ज्यांच्या तालमीमध्ये असे खेळाडू घडलेत, असा खेळाडू अर्थात प्रफुल्ल ठाकूरचे बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धा पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने आपण पाहतोय साजिश पाटील याच्यावर प्रेशर पाहायला मिळत आहे. 68 धावांचा पाठला करायचा आहे. 68 रन्स धावांचा पाठला करायचा आहे. यावेळी आपण पाहतोय त्यांच्या भूमिकेमध्ये सलग 4 दिवस सय्यन पाटील, तर स्क्वेअर लेग पंच आपण पाहायला गेला तर रमाकांतजी घरत चिरले, प्रवीणजी घरत जासी असे दिग्गज पंच आपल्याला पाहायला मिळतात. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा यावेळी फसला गेलाय. मोठा फटका खेळायचा होता, पण धाव घेत असताना फलंदाज झालाय साजिश पाटील. धावा सांगून जातोय केगाव आविडा संघाच्या गोलंदाजाचा की मेगा फायनल मध्ये आम्ही अजनबी ओळी संघासमोर खेळू. हा प्रत्येक चेंडू निर्धाव संघ सांगून जातोय. हे फार महत्वाचं आहे. पण येणाऱ्या अजूनही 21 चेंडू आणि जिंकण्यासाठी 52 धावांची गरज. 21 चेंडू 52 धावा. प्रफुल्ल ठाकूर भेदकतेने भरलेली गोलंदाजी करतोय. एक जुना जाणता खेळाडू आणि त्याच्यामध्ये असलेले हे कौशलता आता या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. दरम्यानच्या काळामध्ये या स्पर्धेकरता कल्पेश शेठ पाटील यांचे परम मित्र मानवी सर्वेसर्वा मनोज शेठ मडवी यांचे इथं आगमन झालंय. त्यांचं सुद्धा प्रथमतः शब्द सुनानी न्यूयॉर्क स्टार क्रिकेट क्लब जासीच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करीत आहोत.
पुढचा चेंडू समोर होता ओमकार पाटील. क्या बात आहे, हेलिकॉप्टर लुक उडून दिलाय ओमकारच्या बॅट मधून. मिळतील या चेंडूवर ओमकारला 6 धावा. क्रिकेटचा सीझन आला कुणाला घाबरत नाही, वाघ कुणाला घाबरत नाही. यस, बघाशी सांगितलं होतं की प्रेमनाथ मुरबी संघाला मनोज शेठ मडवी यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि मनोज शेठ मडवी यांचं स्वागत जणू काय या ओमकार पाटीलने षटकारांशी केलंय. पहिले 3 चेंडू केगाव आविडे संघाच्या बाजून जरी आले असले तरी या चौथ्या चेंडूवर ओमकार सांगतोय नाही, मेगा फायनल मध्ये अजनबी ओवळे संघासमोर मुरबी संघ खेळणार. आज षटकार सांगून गेलाय. धावपटा धावा लागल्या गेल्यात 22 धावा धावपटा लागल्या गेल्यात. येणारे 20 चेंडू आणि जिंकण्यासाठी हव्यात 46 धावा. यावेळचा हा झेल पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा त्या चेंडूकडे पैवाळल्या होत्या. प्रश्न आहे इथे 1 लाखाचा का असू नये. ज्या पद्धतीने प्रेमनाथ मुरबी संघ मैदानामध्ये खेळतोय. धावपटा धावा लागल्या गेल्या 23 धावा. 23 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. येणारे आता चेंडू असतील 19 तर 45 ची गरज. 19 चेंडू 45 धावा. चेंडू आणि 45 धावा. इक्वल सामना अजूनही आहे भावेश या मैदानामध्ये. जोपर्यंत ओमकार पाटील आहे तोपर्यंत मुरबी संघ विजयाच्या दिशेने घोडदौड करू शकतो. ही क्षमता आहे आणि याला हे मैदान साक्षीदार आहे. पुढील चेंडू यावेळी रिव्हर्स अटेंड करायचा होता पण फटका फसला गेलाय. एका झेल खाली 2 क्षेत्ररक्षक. यावेळी मैदानामध्ये नक्की काय घडलं गेलंय. धाव घेता सराफ फलंदाज बाद होतोय. अठरा चेंडू आणि 44 धावांची गरज. काय सामना रंगला जातोय जिथं ओमकार पाटील धावा धोण्याची नामी संधी इथे निर्माण झाली होती. आतापर्यंत 3 वेळा या संध्या गमावल्यात केगाव आविडा या संघानं. या सामन्यामध्ये नवत्याचं होतं करण्याची धमक फक्त एकाच खेळाडूमध्ये आहे आणि त्या खेळाडूचं नाव आहे ओमकार पाटील. एका बाजूला आपण ही एक भव्य दिव्य अशी स्पर्धा पाहतोय तर दुसऱ्या बाजूला बऱ्याच साऱ्या प्रेक्षकांच्या नजरा एक स्पर्धा अजून एक स्पर्धा लोकप्रिय स्पर्धा आणि बहुचर्चित स्पर्धा अर्थात रायगड प्रीमियर लीग कसलगंजच्या मैदानामध्ये रायगड विपक्ष ठाणे सामना रंगला जातो आणि त्या आज सामन्यामध्ये कदाचित आपल्या गावाला जिंकवण्याच्या उद्देशानं आज ओमकार आलाय. आज आपल्या गावासाठी क्रिकेट खेळायचं आहे आणि हेच आज पाहायला मिळते ओमकारच्या माध्यमातून. येणारे आता 18 चेंडू आणि 44 धावांची गरज. मुरबी संघ आणि मुरबी संघ म्हटल्यानंतर सातत्याने आम्हाला आठवण येत असते रायगड समोरच्या असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पाटील यांच्या वतीनं सुद्धा मुरबी संघाला खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. तुमचं सुद्धा मी स्वागत करतोय संदीपजी पाटील. आपण सुद्धा लाईव्हच्या माध्यमातून कदाचित ही स्पर्धा अनुभवत असाल. येणारे 18 चेंडू आणि 44ची गरज. 18 चेंडू 44 धावा. गोलंदाज दाखल झालेत विपुल ठाकूर. पुन्हा एकदा विपुल ठाकूर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 18ला 44 धाव्यात. पुढील चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय.
वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये जेव्हा जेव्हा अनूप ओमकार खेळतो ना तेव्हा तेव्हा सामना मोरबी संघ कित्येक वेळा जिंकताना मी पाहिलाय. ज्या पद्धतीने चेंडू येतोय, ज्या चेंडूला टटवायचा आहे, ज्या चेंडूवर फटका मारायचा आहे त्या चेंडू तो फटके मारतोय, हे फार त्याच्याकडे चांगलं टॅलेंट आहे. पुढे येणारे आता 17 चेंडूचं विचारायची गरज. प्रत्येक चेंडू तो प्रहार करत नाही, प्रत्येक चेंडू फक्त पाहतो, त्यानंतर एखादा खराब चेंडू प्रहार करत असतो. यावेळी मोठा फटका येईल का? फटका फसला गेलाय आणि यावेळी झेल टिपला जातो. या सामन्यातील एक महत्वाचा झेल ओमकार पाटील झालाय झेलबाद. इथं स्वप्न तरी नक्की कोणाचं तुटलं गेलंय. एका बाजूला अनुप पाटील तर दुसऱ्या बाजूला नयन हवाल. जिथं आपण विचार केला एका माध्यमातून प्रेमनाथ मुरबी संघ अनुपजी पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आला आणि ओमकार 3 सामने आपल्यातून खेळला होता, मात्र हा 4था सामना फार महत्वाचा होता. कारण हा सामना जिंकल्यानंतर 50,000 रुपये द्वितीय पारितोषिक पाहायला मिळेल, तर प्रथम पारितोषिक असेल 1,00,000 रुपये. मॅन ऑफ द सिरीजसाठी आपल्याला पाहायला मिळतील 11,111 रुपये. गोलंदाज इथे दाखल झालाय विपुल ठाकूर, सकाळपासून 100% अपाउट देतोय आणि ओमकार पाटील सारख्या मोठ्या फलंदाजाला अपरते रस्ता. फुलटॉस चेंडू होता, अचूक टप्प्यावर फेकला जातोय. विपुल ठाकूरचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सकाळच्या दरम्यामध्ये झालेल्या सामन्यामध्ये जो झेल टिपला होता मोहा कोलीवाडा संघाच्या त्या फलंदाजाचा, आणि त्यानंतर जणू काही विजयाचा झेंडा त्यांनी खांद्यावर घेऊनच मैदानामध्ये उतरलाय. विपुल ठाकूरचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहेत. मगाची सुद्धा पहिले 3 चेंडू निर्धाव आलेत आणि यावेळी सुद्धा पहिले 3 चेंडू निर्धाव फेकतोय, पण यावेळी किती वेळा मी शांत बसणार. चेंडूला क्लिअर केलं जातंय. चेंडू होतोय सीमारेषा पलीकडे आउट ऑफ द स्टेडियम विथ फॅन. 6 रन. चौदा चेंडू आणि जिंकण्यासाठी हव्यात 38 धाबा. 14 चेंडू 38 धाबा, 30 धाबा 10 पट्ट्या लागल्या गेल्यात. 14 चेंडू 38 धाबा. एक एक चेंडू जणू काय रंग उधळवतोय दोन्ही संघांचे. दोन्ही संघ इथं स्वप्न पाहतात की मेगा फायनल मध्ये अजनबी ओवळे संघासमोर आम्हाला खेळायचं आहे, पण इथं शेवटच्या जो 2 चेंडू असतील विपुल ठाकूरच्या माध्यमातून कुठल्या संघाची इथं स्वप्न साकार होतील आणि कुठल्या संघाचे स्वप्न उधळण्यामध्ये तो संघ इथे यशस्वी होईल. पाहूया हे शेवटचे 2 चेंडू. गोलंदाज आहे विपुल ठाकूर. एवढी मोठा फटका खेळायचा होता फलंदाजाला, ज्यानं एक षटकार ठोकला होता असा फलंदाज शुभम ठाकूर. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न होता, पण तो शरीराचा वेध घेऊन चेंडू विकेटवरच राहिला. येणारे 13 चेंडू आणि 37 धावांची गरज. 13 चेंडू 37 धावा. मुरबी की केगाव अवेडा, पनवेल की उरण, एका बाजूला पण ही स्पर्धा अनुभवतोय न्यूयॉर्क स्टार क्रिकेट क्लब जासी व किंग ग्रुप जासी यांच्या संयुक्त विद्यमानानं भव्य दिव्य स्पर्धा. तरी म्हणजे काय, दरम्यानच्या काळामध्ये या स्पर्धेकरता मुकुंदजी ठाकूर यांचे इथं शुभ आगमन होते, त्यांचं सुद्धा मी प्रथमतः स्वागत करतोय. यावेळचा फटका हलक्यात खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, जिथं फलंदाज तैनात होते. मुकेश ठाकूरच्या माध्यमातून हा फटका खेळला गेलाय. हे चेंडू मिळाला जाईल एकेरी धाव. इथं आता समीकरण बदललं जात आहे. येणारे आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी हव्यात 36 धावा.
12 चेंडू आणि 36 धावांची गरज. 12 चेंडू 36ची गरज. गोलंदाज दाखल झालाय पराग डुंगीकर. सातत्याने एक वेगळी संकल्पना, एक वेगळी रचना या सामन्यात पाहायला मिळते. आपण सलग 3 सामने खेळताना पाहायला मिळाले होते. आबिडा केगाव संघाचा गोलंदाज पराग डुंगीकर पहिले षटक हाताळत होता, पण या सामन्यामध्ये जसा मुरबी संघ समोर आला तसा पराग डुंगीकर आता 5व्या क्रमांकावर गोलंदाजी करतोय. ही गेम प्लॅनिंग आहे आणि ती गेम प्लॅनिंग करणारा मी म्हणेन मास्टर माइंड प्रफुल्ल ठाकूर आहे या संघामध्ये. पाहूया 12ला 36व्यात मुकेश ठाकूर, मुरबी संघाचा एक हार्ड हिटर खेळाडू. मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. चेंडू अडवलाही जातोय. या चेंडू मिळाला जाते फक्त एकेरी धाव आणि एकेरी धावीनिशी धावपटला धावा लागल्या गेल्यात 33 धावा. 33 धावा धावपटला लागल्या गेल्यात. 11 चेंडू 35 धावा. 11 चेंडू 35 धावा. एक षटकार सुद्धा ठोकलाय शुभम ठाकूरना, त्याच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे. पाहूया 11ला 35 हव्यात. 11 चेंडू 35 धावा. 35 धावा 11 चेंडू. मुरबी का केगाव आवेडा संघ, पनवेल की उरण, नक्की कुठला संघ जिंकेल? मेगा फायनल मध्ये अजनबी ओवळ्या संघासमोर कुठला संघ खेळेल यासाठी आता प्रेक्षकांच्या नजरा या मैदानामध्ये लागल्या जातात. पुढील चेंडू मोठा फटका खेळायचा होता. फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक चांगलं झाले, डायरेक्ट करण्याचा प्रयत्न सुद्धा होतोय. चेंडूर मिळाला जाते आत्मघाती एक धाव आणि एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्यात 34 धावा. इथं समीकरण असेल येणारे 10 चेंडू 34 धावा. जो संघ इथं पराभूत होईल तो 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी होणार, त्याला कॅश प्राइज 25,000 मिळेल. पण जो संघ मेगा फायनलमध्ये दाखल होईल त्याला एक नामी संधी असेल लाख रुपये कमवण्याची. पाहूया मुकेश ठाकूर अजूनही मैदानामध्ये आहे. येणारे आता 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी हव्या 34 धावा. 9 चेंडू 34 धावा. मुरबी की केगाव आवेडा संघ, कुठला संघ मेगा फायनलमध्ये दाखल होणार? काय सामना रंगला जातोय या सामन्याचा जर आपण विचार केला तर या सामन्यामध्ये जिंकवण्याची क्षमता असलेला मुकेश ठाकूर अजून मैदानामध्ये आहे. मी या संघासाठी का खेळतोय, आज मी एवढ्या उशिरा का मैदानामध्ये नव्हतो आणि आज उतरलोय तर मी या सामना जिंकण्याची जिद्दीने उतरलाय मुकेश ठाकूर. पाहूया या सामन्यामध्ये चांगला फटका खेळला जातोय, पण वाईड स्ट्रॉंगर मध्ये या चेंडूवर किती धावा मिळतील हेच फक्त पाहायला मिळते. 100% अफोर्ड देतोय विपुल ठाकूर. विपुल ठाकूर, विपुल ठाकूर आणि विपुल ठाकूर हेच नाव आज शेतकऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळते. कारण या सामन्यामध्ये आजच्या दिवसामध्ये ज्या पद्धतीने त्याने झेल टिपला होता 100% अफोर्ड. 8 चेंडू 33 धावा. 8 चेंडू 33 धावा. या सामन्यामध्ये म्हणेन केकअप संघाचा खूप मोठा जमेचा भाग आहे. यावेळचा एलिव्हेशन खराब, स्वतः गोलंदाज झेल खाली तैनात होते, झेल टिपला जातोय आणि शुभम ठाकूर होत आहेत झेल बाद. तो 33 धावा. अजुरिया सामना मी म्हणेन दोन्ही संघाच्या बाजूने इक्वल आहे. या मैदानाचा विचार केला बऱ्याच साऱ्या धावा चेस होताना आपण भावेश कित्येक वेळा पाहिलाय. 7 चेंडू आणि 33ची गरज. 7ला 33 हव्यात. 7 चेंडू 33 धावा. समोर आहे फलंदाज आदेश. फटका चांगला आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. या चेंडू कुठल्या प्रकारची धाव घेत नाहीत मुरबी संघ. आता येणारे शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 33 धावांची गरज.
ठाकूरचा की मला स्ट्राईक मिळेल आणि हा कदाचित मी कारनामा करून सुद्धा दाखवू शकतोय. असे कारनामे कित्येक वेळा झालेत. पाहूया 6-33. पहिला तर मोठा फटका येईल का असं वाटलं. यस, लॉंग क्षेत्र क्लिअर केलं जात आहे. मुकेश ठाकूरच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. रिक्षाला गेलो तर हात करता, रस्त्याला गेलो तर डोला मारता, रिक्षाला गेलो तर हात करता, रस्त्याला सहाला 33 असणारा पहिला षटकार आलाय. 10 पटा धावा लागल्या गेल्यात. 41 धावा. 5 चेंडू 27 धावा. आता मात्र प्रेक्षकांच्या नजरा वळल्या जातात. पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनामध्ये तो सामना आठवतोय. किंजल ट्रॉफी कोण विसरणार. ज्या किंजल ट्रॉफी मध्ये गावदेवी गावठाण संघाच्या करण मडवीनं 6 चेंडूमध्ये 38 धावांची गरज असताना तो सामना इक्वल केला होता. यावेळी मुकेश ठाकूरला ही संधी चालून आले. येणारे आता 5 चेंडू. 5 चेंडू आणि 27 धावांची गरज. 5 चेंडू 27 धावा. मुकेश ठाकूर दाखल झालाय. यावेळचा मोठा फटका. एलिव्हेशन खराब आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक आणि सेलिब्रेशन केलं जात आहे. मुकेश ठाकूर होतोय झेलबाद. सपना में सजना, सजना पे दिल लगा, क्यों सजना पे दिल येणारे आता 4 चेंडू आणि 27 धावेची गरज. आता नयन ओवळे संघाचे आणि केगाव आवडे संघाचं गणित सोपं झालंय. कारण मुरबी संघ आता एका बाजूला झालाय. जर मुरबी संघ मेगा फायनल मध्ये दाखल झाला असता तर गणित कुठेतरी चुकलं असतं. आता गणित सोपं झालं. यावेळचा फटका पुन्हा एकदा फसला जातोय. झेल खाली क्षेत्ररक्षक आणि बॅक टू बॅक दुसरा फलंदाज होतोय झेलबाद. रोशन पाटील मुरबी संघाची एक जुनी ओळख. प्रेक्षक वर्ग थोडा नाराज असेल कारण मुरबी संघाचे बरेच सारे आज फॅन्स फॉलोअर्स इथं पाहायला मिळतात. चांगला फटका आहे. पुन्हा एकदा झेल उडालाय. तो क्षेत्ररक्षक तैनात झालाय. क्या बात आहे. यावेळी विकेट हॅट्रिक होत आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा हर्षद ठाकूर साठी. काय मुरबी संघ पराभवाच्या छायेमध्ये जातोय तसे प्रेक्षक वर्ग कुठेतरी कमी होताना पाहायला मिळतात. यावेळचा हा चेंडू यष्ट्यांचा वेध घेतला जातोय. सलग 4थी विकेट घेतोय हर्षद ठाकूर. एकदा जोरदार टाळ्या वाजवा हर्षद साठी. क्या बात आहे. शेवटची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. समीर ठाकूर गोलंदाजानं हर्षद ठाकूरनं काय कमाल केलंय. 4 चेंडू सलग 4 फलंदाज बाद केलाय. यावेळचा हा चेंडू अचूक टप्प्यावर फेकला जातोय. आणि या मेगा फायनल मध्ये दाखल झालाय भूषण स्पोर्ट केगाव संघ. यस डीजी मास्टर.